मी कुठेही नाराज नाही असं शिंदेच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी म्हटलंय। काही लोक मुद्दाम बातम्या पेरत आहेत असंही त्यांनी म्हटलेलं आहे। मी ज्या दिवशी नाराज बोलत होता त्या दिवशी मी माये आजी मी आणि पियुष गोयल साहेबांची दहिसर विधानसभेची फार मोठी मीटिंग जाहीर मीटिंग घेतली मी आणि मी नाराज व्हायचा प्रश्नच येत नाही। एकनाथ शिंदे आमचे नेते आहेत आणि मी त्यांचे कट्टर सैनिक आहे, त्यामुळे मला नाराज व्हायचा अजिबात प्रश्नच येत नाही। आणि दुसऱ्या दिवशी उदय सामंत स्वतः आलेले आणि तुम्हाला माहिती नसेल 9 अपक्ष बंडखोर उमेदवारांना बसवण्यामध्ये मी यशस्वी ठरलेलो आहे उदय सामंतच्या माध्यमातून। आणि तरी उगाच आपला कोणतरी बातम्या पेरतो आणि नाराज आहोत, उगाच काहीतरी बोलण्यामध्ये नाराज कशासाठी होणार मी। बिनविरोध निवडीवर संजय राऊतांनी जे वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्यावर बावनकुळेंनी टीका केली। संजय राऊतांची मानसिकता नकारात्मक आहे असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। कुणी कुणावर दबाव टाकू शकत नाही असं सुद्धा बावनकुळे म्हणाले। बिनविरोध निवडून येण्यासाठी 5 ते 10 कोटी दिले गेले असा आरोप संजय राऊत यांनी केला होता। राऊत हे निगेटिव्ह मानसिकतेचे आहे, कुठल्याही विषयाला ते निगेटिव्ह जनतेमध्ये मांडण्याचा प्रयत्न करतात। 3 वाजताच्या पूर्वी सभागृहाच्या आतमध्ये आल्यानंतर त्यांच्या समोर निवडणूक अधिकाऱ्यासमोर त्यांची एंट्री झाली 3च्या आत। मग थोडे कारवाईला थोडा उशीर लागला तरी आपण त्या ठिकाणी त्यांचं मान्य करतो। तिथल्या जनतेने तिथल्या अपोजिशननी देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार हे त्या भागाचा विकास करू शकते या अजेंड्यावर विड्रॉ झाले आहे। कोणी कोणाला जबरदस्ती या देशामध्ये करू शकत नाही, महाराष्ट्र करू शकत नाही, महाराष्ट्र तर बिलकुल होत नाही। लातूरच्या माहूरमध्ये एसटी बसमध्ये हाणामारी झाली। नांदेड ते माहूर प्रवासादरम्यान वाहक आणि वृद्ध प्रवाशांमध्ये ही हाणामारी झाली। हाणामारीनंतर वृद्ध प्रवाशाला एसटी बसमधून खाली उतरवण्यात आलं। हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतो। श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावर संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त सुवर्ण महोत्सवाला सुरुवात झाली। महोत्सवामध्ये कीर्तन, भजन, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी आणि विविध सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत। महोत्सवाची 10 जानेवारीला सांगता होणार असून दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत। महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवात केली। सांगलीतून प्रचार सभा आणि रोड शो घेत प्रचाराचा नारळ फोडला। सांगलीमध्ये आयटी उद्योग आणण्याचं आश्वासन फडणवीसांनी दिले, तर सांगलीमध्ये विरोधकांना 50 उमेदवारही सापडले नाहीत असा निशाणा मुख्यमंत्र्यांनी साधलाय। पुढचे 5 वर्ष ही गती जर थांबू द्यायची नसेल तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, रिपाई, जनसुराज्य अशा प्रकारची आपली जी युती आहे, या युतीचे उमेदवार हे आपण निवडून द्यावेत आणि खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावं। मगाशी खाडे साहेबांनी सांगितलं आपली युती एकमेव अशी आहे ज्यांनी पूर्ण 78 उमेदवार उभे केले आहेत, बाकी कोणाला 50 देखील उमेदवार सापडले नाहीत। अशा प्रकारची परिस्थिती आहे। मूलभूत गरजा ज्या आहेत त्या तर पूर्ण करायच्याच आहेत, पण पुढच्या काळामध्ये सांगलीच्या या क्षेत्रामध्ये आमची जी मुलं सातत्याने पुण्यामध्ये आयटी इंडस्ट्रीमध्ये जातात, आम्हाला आयटी इंडस्ट्री सांगलीमध्ये कशी आणता येईल याचाही प्रयत्न हा येत्या काळामध्ये आपल्याला करायचा आहे। नवनवीन ज्या गोष्टी या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत। मी 20 वर्षांपासून आमदार आहे, निवडणुका कशा लढवायच्या हे मला माहिती आहे असं शिरसाट यांनी म्हटलंय। मला निवडणुकीचं तंत्र, मंत्र, जादूटोणा सुद्धा माहिती आहे असं संजय शिरसाट यांनी उपरोधिकपणे म्हटलंय। तुमच्यापेक्षा जास्त निवडणूक लढवायचा अनुभव मला आहे। 10 वर्षांना होतो, आता 20 वर्ष आमदार आहे, म्हणून मला सगळं तंत्र, मंत्र, जंत्र सगळं माहिती, छाछुकर माहिती। हे कसे निवडून आणायचं ही माझी जबाबदारी, मी बरोबर बघा कसे आणतो, मला त्याची चिंता नाही। ज्यांच्या हातात 30 वर्ष महापालिका होती ते 30 वर्ष मराठी माणसासाठी काही करू शकले नाहीत असं रामदास कदम यांनी म्हटले। आता मराठी माणसाला अस्तित्वासाठी एकत्र या असं म्हणतायत अशी टीका सुद्धा रामदास कदम यांनी केली। मराठी माणसाला भडकवण्याचा प्रयत्न केला तरी मराठी माणूस एकनाथ शिंदेंसोबत राहणार, रामदास कदम यांनी ही प्रतिक्रिया दिली।
रामदास कदम यांनी ठाकरे बंधूंवरती टीका केलेली आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी टीका केली. ज्यांच्या हातामध्ये 30 वर्ष महापालिका होती ते काही करू शकले नाहीत असं रामदास कदम यांनी म्हटलंय.